नमस्कार. न्यूज तडकामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी हारून सय्यद. देशाचे पूर्व गृहमंत्री, लातूरचे सुपुत्र व लोकसभेचे माजी अध्यक्ष श्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त लातूर येथील श्री MS बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक ज्येष्ठ पत्रकार BV मोतीपोळे. Shivraj Patil is the creation of Keshavaraj government. And Vilasrao Deshmukh is the creation of Shivraj Patil. This is the link in politics of Latur area, in Maharashtra. President म्हणून त्यांच्या पृष्ठसोबत आहे सरकारने. विधानसभेचे मिनिस्टर, सभापती 1972 he is elected to legislative assembly, and immediately after one year he has been included into Ministry of Shankar Chavan. We can talk more on this point only. He was Minister of Irrigation, he was Minister of Law, he was Minister of Protocol, and many other departments. Then 1980 he became Member of Parliament. 1980. There also he was a Minister of many portfolios. Then Speaker Lok Sabha. His highest posting. First post is President of India. Second is Vice President of India. And third is Speaker in Parliament. And outside Prime Minister, third. When Speaker comes out of the Parliament, he becomes fourth. When Speaker enters in Parliament, Lok Sabha, he becomes third. It's a topmost post. Union Home Minister. शिवराज पाटील ऍज अ स्पीकर लोकसभा म्हटलं तर सुद्धा तासभर बोलता येत नाही. शिवराज पाटील गव्हर्नर आफ्टर होम मिनिस्ट्री. There is a very interesting episode that why had he resigned. आता सांगवे साहेबांनी मला पुस्तक दिलं, ओडिसी ऑफ माय लाईफ. ते आम्ही काय केलेलं आहे, आम्ही दिलेलं आहे सांगवे साहेबांना. I personally came to Jesuit College and given I think 100 books to this institution. त्याच्यामध्ये हे काढून घेऊन मला परत दिला. तुमच्या घरी सुद्धा मी दिलं. Governor of Punjab, also Governor of Rajasthan for some time, and Administrator of Chandigarh. Administrator of Chandigarh, Administrator is equivalent to CM. चंदीगड हे पूर्ण त्या ऍडमिनिस्ट्रेटरच्या ताब्यात असतात. ऍडमिनिस्ट्रेटर CM ऑफ चंदीगड. त्याच्यावर पुष्कळसं बोलता येईल सर. काय शिवराज पाटील आहे आर्टिस्ट, हे अनेक लोकांना माहित नाही. He is artist. His paintings are popular. Aishwar Bukhe knows. Sangve Sahib also knows. Madhav Patil also knows better than I. Shivraj Patil is a painter, is an artist. Shivraj Patil is a man of literature. Literature म्हणजे साहित्य. Literature म्हणजे साहित्यिक. Shivraj Patil is a literature. 12 books he has published. Out of them, one is this, Odyssey of My Life. It's the last book, I think.
शिवराज पाटील हॉर्स रायडर हॉबीज मध्ये घोडेस्वारी करत होते, कार बरोबर रेस लावतो, कार गोज फर्स्ट, घोडा गोज फर्स्ट. अँड ऑल्सो एक सांगवे साहेबांनी पुस्तक आता दिलं आहे कल्लूरकर साहेबांना, फ्रॅग्रन्स ऑफ द इनर सेल्फ. It's a poetry. It is metaphysical poetry. It is not ordinary poetry. It is metaphysical poetry. त्याच्या 2-3 कविता अशा आहेत, तुम्ही आता हवन केलं, योग्य पुस्तक दिलं तुम्हाला सांगितलं साहेबांनी, फ्रॅग्रन्स ऑफ इनर सेल्फ. एका कवितेमध्ये व्हॉट इज डेथ एक्सप्लेन केलेलं आहे in poetic form. अशा एवढे अँगल्स आहेत. आता शिवराज पाटील साहेबांच्या संदर्भात बोलायचं म्हणलं, एवढं सगळं जर बोलायचं म्हटलं तर ते दुपारचे 2-3 सेशन रद्द करून मला 2-3 सेशन मध्ये बोलायचं तुम्ही सांगितलं. Some percent only I can give justice to this personality. Shivraj Patil is a multifaceted personality. बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणतात. बहुआयामी व्यक्तिमत्व. एके ठिकाणी यांनी असं म्हटलंय, आय गॉट अ बुक, मी एडिट केलेलं आहे. And when all the dignitaries of the nation, त्यांचे आर्टिकल्स आहेत, आर्टिकल्स अबाउट शिवराज पाटील. भैरव सिंग शेखावत, व्हाइस प्रेसिडेंट, मनमोहन सिंग, प्राइम मिनिस्टर, अटल बिहारी वाजपेयी, व्हाट डिड ही से अबाउट शिवराज पाटील, आर्टिकल इज हियर. सोमनाथ चटर्जी was the speaker after शिवराज पाटील. He wrote a very good article. त्यांच्या आर्टिकल मधल्याच एका वाक्याचा आम्ही याच्यावर टायटल केलेलं आहे या पुस्तकात. सोमनाथ चॅटर्जीच्या आर्टिकल मधून एक वाक्य, शिवराज पाटील अन आउटस्टँडिंग पब्लिक फिगर. मी काही लोकांना कोट केले या ठिकाणी, ते मनातच काहीतरी म्हणू नका तसं म्हणू नये कोणी, म्हणून आय ब्रॉट दिस बुक टू शो यू. डॉक्टर जे मॉडमध्ये वन ऑफ हिज फ्रेंड्स एका फंक्शन मध्ये सांगितलं साहेबांनी सगळे होतो डॉक्टर वाघमारे पुस्तकाचं प्रकाशन होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं इंडिया इन सर्च ऑफ नेशन. व्हेरी इंटरेस्टिंग टायटल. त्यांनी एक आर्टिकल लिहिलेलं आहे, आमच्या यशवंतमध्ये आर्टिकल आहे, डॉक्टर वाघमारेचं. त्यांनी शिवराज पाटलांच्या संदर्भामध्ये हाय थॉट्स आर एक्सप्रेस. Virtue is a part of statesmanship, and true politics is ethics in action. True politics is ethics in action. It's a Plato said in Republic. त्याचं उदाहरण दिलं शिवराज पाटील साहेबांनी. एक राजकीय नेता जो चिंतनशील आहे, राजकारणामध्ये आपण त्याचं चिंतनशील वगैरे असं ते काय सध्याच्या काळात मॅच होत नाही. ते इथिक्स इन ऍक्शन असं म्हटलेलं आहे. नुसतं इथिक्स बोलून चालत नाही, दॅट इज टू बी अडॉप्टेड. हे रिपब्लिक लिहिताना प्लेटोच्या डोळ्यासमोर ग्रीक कंट्रीज मध्ये सिटी स्टेट्स होते. त्यावर वन सिटी वन नेशन. आता आहे वाटते सिंगापूर, वन सिटी वन नेशन. तसं वन सिटी वन नेशन असं ते चित्र डोळ्यासमोर होतो प्लेटोच्या. प्लेटो वॉज व्हेरी रिच.
कमिंग फ्रॉम व्हेरी रिच फॅमिली. ते डोळ्यासमोर ते लिहिलेलं आहे. तरी म्हटलं तर असं नीती मूल्यांची पायमल्ली होत असलेलं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर दिसलं. वेदना झाल्या खूप त्यांना, प्लेटोला. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की राजकारणाला नीती मूल्याचं अधिष्ठान असलं पाहिजे. दिस वॉज द स्ट्रेस गिव्हन ऑन दिस पॉइंट. ही जी प्लेटोची विचारसरणी आहे रिपब्लिक मध्ये दिली. म्हणून त्यांनी सांगितले की राजा कसा असला पाहिजे. ही शुड बी अ फिलॉसॉफर. किंग शुड बी अ फिलॉसॉफर. राज्यकर्ता हा फिलॉसॉफर असला पाहिजे. द मॅन इन रुलिंग पार्टी शुड बी व्हेरी नियर टू फिलॉसॉफर. ही कन्सेप्ट त्यांनी दिली. आणि हे जे तत्व आहे त्यांनी आपल्या लेखात असं म्हटलेलं आहे. हे सगळे गुण तत्वचिंतकाचे हे शिवराज पाटलांनी आत्मसात केलेले आहे. सरळ सरळ त्याच्यात त्याने असं म्हटलेलं आहे. मेडिटेट करणाऱ्याचं, तत्वचिंतन करणाऱ्याचं 3 लक्षण सांगितलं त्यांनी प्रमुख. एक विवेक, दुसरं ध्येयनिष्ठा आणि डिसिप्लिन. हे तिन्ही शिवराज पाटलांच्या मध्ये आहे. म्हणून ही इज व्हेरी सिमिलर टू द फिलॉसॉफर किंग. दिस कन्सेप्ट. राजा कसा असावा, तर राजा फिलॉसॉफर सारखा असावा. फिलॉसॉफरच असावा, फिलॉसॉफर सारखा नाही. राज्यकर्ता कसा असावा, तर फिलॉसॉफर असावा. रुलिंग पार्टीमध्ये असणारे लोक कसे असावे, ते फिलॉसॉफर सारखेच असावे. The Shivraj Patil is not only politician but also he is philosopher. शिवराज पटेल पुष्कळ लोकांमध्ये राजकारणातले संत असं म्हणतात. आय डोंट से दिस. ते राजकारणात संत वगैरे असं मी काय म्हणतो. शिवराज पाटील नॉट अ पॉलिटिशियन बट ही वॉज अ स्टेट्समन. ऑलवेज ही थिंक्स अबाउट द नेशन. हे सगळ्यांना माहिती आहे. सगळी मंडळी बसले त्यांच्या जवळ बसल्यानंतर नेहमीच ते he talks about nation, he talks about the issues of international level, he talks about the issues in social background and something like that. हे कॅरेक्टर्स वेगळे आहे. we could not understand. काही लोक असे असतात की कुठं त्यांचा जन्म व्हायचा म्हणून लगेच. शेक्सपियर बॉर्न इंग्लंड, तिथे जन्म व्हायचा म्हणून झाले. मोठ्या लोकांचा जन्म कुठं व्हायचा असतो म्हणून झालेला. म्हणतात ते तेवढ्या पुरता ते लिमिटेड राहत नाही. So with this background, I make a statement that Shivraj Patil is not a property of Latur. He is a property not of the state, but it's the property of the nation. This is the capacity of Shivraj Patil. He is Shivraj Patil. The man of national attitude, the man of international attitude. This is his importance. The Shivraj Patil is important. इकडे तिकडे आदर्श शोधायची गरजच नाही. आमचा आदर्श कोण असावा म्हणून प्रश्न विचारायचा सांगितलं. शिवराज पाटील आयडियल पर्सनॅलिटी. Generations and generations can learn many things from him. आम्ही सुद्धा सिन्स चाइल्डहुड, मी लहानपणापासूनच त्यांच्या सोबत राहिलेलो असलो तरी सुद्धा आय कुड नॉट लर्न मेनी थिंग्स फ्रॉम हिम. अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. ते चालतात कसं, बसतात कसं, बोलतात कसं, एव्हरीथिंग. त्यांच्या सिटिंग मध्ये सुद्धा एक लेसन आहे.
त्यांच्या चालण्यामध्ये सुद्धा एक लेसन आहे, बोलण्यामध्ये सुद्धा लेसन आहे. बोलण्यामध्ये सुद्धा आवाज उंच करून बोलायचा, लो करून बोलायचा, त्याच्यामध्ये सुद्धा एव्हरीथिंग you can learn many things about this personality. This is his greatness. मी काही किस्से सुद्धा सांगेन तुम्हाला शिवराज पाटील साहेबांच्या संदर्भातले. सकाळी yesterday somebody told him that I am going to talk on his birthday in engineering college, Vidi engineering college. मला विचारले, what are you going to talk about? I said this, your contribution to the nation I am going to talk. His contribution is very great to the nation. Bhairav Singh Shekhawat, he was vice president. They said that I am very impressed about just knowing his sobriety. He is very sober. Patience एवढा आहे की we cannot imagine. तुम्ही त्यांच्याशी बोलताना एखादी गोष्ट तुम्ही त्यांना सांगू लागला तर तेवढ्याच पेशन्सने ते ऐकतील की जर काही मला ही गोष्ट माहितीच नाही, तर म्हणजे त्यांना माहितच असतं. म्हणून मी सांगवे साहेब त्या दिवशी असं म्हणालो की वाघमारे साहेबांच्या पुस्तकाबद्दल त्यांनी जो प्रश्न विचारला की मी त्याचं उत्तर देणार नाही, त्याचं कारण असं की त्यांना त्याचं उत्तर माहीत आहे म्हणून देणार नाही. एवढा पॅशन त्यांच्यामध्ये आहे. शिवराज पाटलाचं एक सूत्र आहे जीवनाचं, सब हम सबके सब हमारे. 4 शब्द आहेत या सूत्रामध्ये, 4 शब्द. हम सबके सब हमारे. दिस इज द पर्सनॅलिटी ऑफ शिवराज पाटील. गीतेमध्ये एका श्लोकावर किंवा ज्ञानेश्वराच्या एका ओळीवर जसं तासात बोलता येतं, तर शिवराज पाटलांचं हे जे स्लोगन आहे, आणि हे स्लोगन केव्हा पुढे आलंय? हे स्लोगन इलेक्शन्स मध्ये पुढे आलंय, पार्लमेंट इलेक्शन. हम सबके सब हमारे. आणि आज त्याच गोष्टीची उणीव आहे पॉलिटिकल फील्ड मध्ये. त्यांच्या जीवनात जवळ एक सूत्र आहे, फॉरगेट अँड फॉरगिव्ह. अनेक प्रश्न सांगायचं काय, अनेक लोकांनी त्यांच्यावर टीका केली. फॉरगॉट, नॉट ओनली फॉरगॉट बट ही फॉरगिव्ह. दिस इज इट ग्रेटनेस. Dr. Manmohan Singh was the Prime Minister. He was working as a subordinate minister, Home Minister. मनमोहन सिंगांनी असं म्हटलंय, याच्यामध्ये आहे ते आर्टिकल मनमोहन सिंगांचं. त्याच्यामध्ये असं म्हटलं की शिवराज पाटील इज व्हेरी प्रॉमिनंट फिगर इन पब्लिक लाईफ अँड पॉलिटिकल लाईफ. Whenever I get difficulties, त्यांनी असं म्हटलंय, whenever I get difficulties about the crucial issues of the nation, I turn to Shivraj for his guidance. This is the statement, this is the sentence given by Dr. Manmohan Singh when he was the Prime Minister. Comparison करायचं नाही. And Manmohan Singh also was great. Shivraj Patil also was great. Somnath Chatterjee, he was a speaker, Communist Party of Marxist Communist Party, CPIM मध्ये असलेले लीडर होते सोमनाथ चॅटर्जी. सोमनाथ चॅटर्जी आणि इंद्रजीत गुप्ता हे दोन जोडी होते. CPI चे इंद्रजीत गुप्ता, CPIM चे सोमनाथ चॅटर्जी. पार्लमेंट मध्ये फार मोठे लोक होते, तगडे लोक होते. ओटो नोकराटला तर पिन ड्रॉप सायलेन्स व्हायचा. मी गॅलरीमध्ये बसून बघितलेलं आहे, त्यांचे भाषण ऐकलेली आहे. तर सोमनाथ चॅटर्जीला पुन्हा पक्षातून काढून टाकलं.
ते प्रकाश, you might be knowing the name प्रकाश कारत आणि वृंदा कारत, ते मिस्टर मिसेस. का तर म्हणे ते गव्हर्नमेंटला तुम्ही सपोर्ट केला. त्यांनी असं म्हटलं शिवराज पाटलाबद्दल, शिवराज पाटील is connected to grassroots level, to the highest representative body of the nation. He started his political career from the grassroots level, from municipal corporation. He started from, and he went to Lok Sabha, the highest. It's the temple of the nation. He went there as not as a member of parliament, as the minister, but he went there as a speaker. अध्यक्ष लोकसभेचे उमेदवार. This is his greatness. Manmohan Singh praised him like anything. Manmohan Singh came from a bureaucracy. He came from one section. Shivraj Patil went from dimensional section. आणि म्हणून ते 2004 ला त्यांचा पराभव झाला. लोक असं म्हणतात की 2004 ला ते निवडून गेले असते तर सरळ पंतप्रधान पदावर बसले. Multi-dimensional ground. The whole nation he knows, not only one section. त्याचे अनेक किस्से सांगण्यासारखे आहेत. तर 2004 ला निवडून त्यांना विचारलं तर ते म्हणतात नाही मी प्राईम मिनिस्टर म्हणून नाही, मी डिफेन्स मिनिस्टर झालो होतो असं म्हणतात. लोक असं म्हणतात की निवडून गेले असते तर प्राईम मिनिस्टर झाले असते. पण गंमत सांगतो फ्रेंड्स की केवळ त्याच चर्चेमुळे त्यांचा पराभव झाला असं काही लोक म्हणतात. निवडून गेले की शिवराज पाटील प्राईम मिनिस्टर होणार. दिस वॉज द टॉक ऑफ द पीपल, द नॅशनल लेवल, and that was the mistake and this the unwanted thing taken place. ही घटना घडून गेली. इथं अटल बिहारी वाजपेयी आले होते सभेला शिवराज पाटील. मी होतो त्या सभेला, पण मी गाडीत बसलो. आय वॉज वर्किंग इन द पार्टी, सो दॅट आय डिड नॉट वेंट आउट ओपनली देअर इन द मीटिंग. He praised शिवराज पाटील in election meeting. इलेक्शनच्या मीटिंग मधली भाषणं फार नाजूक असतात. एक शब्द इकडे तिकडे गेला काहीच्या काही होऊन जात आहे. आता पुष्कळचं तुम्ही टीव्ही ओपन केलं तर अनेकांच्या ऐकत असाल सेटमेंट, थोडा शब्द इकडे तिकडे बात का बतंगड हो जात आहे. म्हणून शब्द निघून गेला की परत येत नाही. जपून वापरणंच आपल्या हातात आहे. आपण तसे एक प्रथा आहे ना, मी माझे शब्द परत घेतो. व्हॉट डज इट मीन? शब्द परत घेतो मीन्स व्हॉट? इट नथिंग नाही. गेला की गेला. आपल्या हातात काय? जपून बोलणं आपल्या हातात आहे, सांभाळून बोलणं आपल्या हातात. मी वाजपेयीचं तुम्हाला उदाहरण सांगत होतो. निवडणुकीच्या सभेमध्ये राजस्थान ग्राउंड मोठं मैदान होतं, तिथे सभा चालू होती. Lakhs of people were there. ते यायला तयार नव्हते सभेला. It's an untold story. ते यायला तयार नव्हते सभेला. शिवराज पाटलाबद्दल त्यांचं मत खूप चांगलं होतं. स्पीकर असताना ते इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसला जायचे. स्पीकर ॲज अ लीडर ऑफ डेलिगेशन. आणि अपोजिशन मध्ये अटल बिहारी वाजपेयी असल्यामुळे व्हेरी एक्सपिरियन्स मॅन. अटल बिहारी वाजपेयी व्हेरी फ्लॉवरिंग लँग्वेज, व्हेरी गुड ओरेटर. शिवराज पाटील त्यांना सोबत घेऊन जायचे. आणि बाकी मग दुसरे एमपी वगैरे. आता हे नितीश कुमार आहेत ना बिहारचे राज्यपाल. नितीश कुमार वॉज व्हेरी फॅन ऑफ शिवराज पाटील. पार्लमेंटमध्ये मी अनेक वेळेस बघितलेलं आहे की अनेक वेळेस नितीश कुमारला संधी द्यायची शिवराज पाटील बोलण्यात.
शिवराज पाटील डेव्हलप द पर्सनॅलिटी ऑफ नितीश कुमार. म्हणून तुम्हाला आठवत असेल की जिथल्या रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनाला नितीश कुमार आले होते. ही वॉज रेल्वे मिनिस्टर दॅट टाइम. शिवराज पाटील तिथे होते, गोपाळराव पाटील तिथे होते, सगळेच होते. शिवराज पाटील भाषण केलं तिथं. मी काहीच केलं नाही म्हणत. रेल्वेच्या बाबतीमध्ये, रेल्वे स्टेशनच्या बाबतीमध्ये मी काहीच केलं नाही. जे केलं ते बाकी सगळ्यांनी केलेलं आहे. मी साक्षीदार आहे. आय एम विटनेस. ते लातूरचे मिरज नॅरो गेज होते. डुगडुग चालायचं ते रेल्वे कोचवर बसलेला असतं ते एवढी हलायची ती रेल्वे की कोचवर बसायला माणूस काय पडायचं. ती ब्रॉडगेज करण्याकरता लातूर टू मिरज शिवराज पाटलांनी टाउन हॉलच्या एका भाषणात सांगितले की तुम्ही याचं पॉलिटिक्स करू नका, याचं राजकारण करू नका, ते होऊन जाईल. मी करीन असं म्हटलं नाही, ते होऊन जाईल. पी व्ही नरसिंहराव प्राईम मिनिस्टर त्यांच्याकडे डेलिगेशन गेलं होतं भेटायला. गोविंदभाई श्रॉफ त्यांचे नेतृत्व करते. सांगले शिवराजी का कॉन्स्टिट्यूशन है जल्दी कर लो. शिवराज पाटील होते त्या डेलिगेशन मध्ये. इट इज द नेम ऑफ शिवराज पाटील. नेम ऑफ शिवराज पाटील त्याच्या नावामुळे झाले, सांगायची गरज नाही. मी नितीश कुमार बद्दल सांगत होतो. रेल्वे स्टेशनच्या तिथे भाषण करत होताना शिवराज पाटील म्हणले मी काही सांगितलं नाही कोणाला. नितीश कुमार भाषणात म्हणाले की हे जे झालंय केवळ ते शिवराज पाटलामुळे झालेलं आहे. त्यांनी आम्हाला सांगायची गरज नाही. मी आज जो तुमच्या समोर आहे ते शिवराज पाटलामुळे आहे, नितीश कुमार साहेब. आणि त्यांनी सांगितलं की त्यांना काय पाहिजे ते आम्ही अभ्यास केला पाहिजे, त्यांच्या मतदारसंघात काय पाहिजे ते आम्ही ओळखून घेतलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे. दिस ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी हे सांगितलं. याला म्हणतात शिवराज पाटील. मी सांगत होतो तुम्हाला की अटल बिहारी वाजपेयी यायला तयार नव्हते. त्या लोकांनी सांगितलं नाही साहेब यायला पाहिजे, पार्टीचं इमेजचा प्रश्न आहे वगैरे. दोन गोष्टी कशा सिमिलर आहेत ते सांगतो तुम्हाला. अटल बिहारी वाजपेयी लखनौमधून निवडणूक लढवायची आणि तिथे लखनौ मध्ये काँग्रेसचे लोक पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे की साहेब लखनौ मध्ये तुमची सभा झाली पाहिजे आणि आपला कॅन्डिडेट तिथून निवडून येऊ शकतो यावेळेस. नेहरूजी ते म्हणाले त्यांना की बुवा चांगला मुलगा आहे अटल बिहारी वाजपेयी. ही वॉज यंग दॅट टाइम. चांगला मुलगा आहे, येऊ दे निवडून, चांगली भाषण करतो, एक आला म्हणजे काय फरक पडतो, मग कशाला येऊन जातात तिथं. नेहरूजी वॉज टेलिंग टू द पीपल जे सगळं या म्हणतो ते नाही तुम्ही आलं पाहिजे, तुम्ही आलं पाहिजे. गेले पंडित जवाहरलाल नेहरू लखनौला सभेला. सभेमध्ये भाषण करताना त्याने काय सांगितलं की अटल बिहारी वाजपेयी चांगला मुलगा आहे. काँग्रेसच्या व्यासपीठावर भाषण आहे पंडित जवाहरलाल नेहरू. अटल बिहारी वाजपेयी ते जनसंघाचे कॅन्डिडेट होते, त्यावेळेस जनसंघ होत, नंतर झालं बीजेपी. त्या व्यासपीठावर सांगितलं की चांगला मुलगा आहे, एवढं निवडून चांगली भाषण करतो. कशाला काँग्रेसचं कॅन्डिडेट निवडली? पंडित जवाहरलाल नेहरूचे भाषण झालं, अटल बिहारी निवडून आले. ही घटना रिपीट झालेली आहे. अटल बिहारी वाजपेयी म्हणत होते मला कशाला घेऊन जातात शिवराज पाटलाच्या विरोधामध्ये. शिवराज पाटलाबद्दल त्यांचा हाय रिगार्ड. इथं आल्याने भाषणावर उभा टाकले, फुल पब्लिक होती. मी गाडीमध्ये बसून ऐकत होतो. त्यांनी भाषणात सांगितलं शेवटी शिवराज पाटील एक अच्छा आदमी आहे. ते अच्छा आदमी आहे म्हटलं की लोक सगळ्याचे सगळे उठले. ते काही लोक असं म्हणतात की नंतर ते उनके पार्टी गलत आहे वगैरे असं म्हणले म्हणतात. आम्ही काय ऐकलं नाही. आम्ही एवढंच ऐकलं की शिवराज पाटील बडा आदमी आहे.
या एका वाक्यावरती सभा संपली. त्या अपोजिशनचा कॅन्डिडेट होऊ शकला नाही ना, भारत भाषण होऊ शकला नाही, राज्याचे समोर होऊ शकला नाही, काहीच नाही. दॅट वॉज द एंड ऑफ द मीटिंग विथ स्टेटमेंट ऑफ अटल बिहारी वाजपेयी. शिवराज पटेल निवडून आले. नंतरची घटना काय घडली? स्पीकर म्हणून शिवराज पटेल पाहिजे होते अटल बिहारी वाजपेयींना. त्यांचं गव्हर्नमेंट होतं. शिवराज पटेल नव्हते आपले स्पीकर, काँग्रेसचे होते शिवराज पटेल. स्पीकर म्हणून नव्हते. आम्हाला मी भेटतो म्हणजे टीव्ही नॅशनलला मी भेटतो. शिवराज पटेल स्पीकर राहिले तर काय हरकत नाही. पण नंतर राजकारणी लोकांनी काही लोक फार राजकारणी असतात, त्यामुळे बीजेपीचे लोक शिवराज पटेल सपोर्ट करू लागले. म्हणजे कसं काय स्पीकर होऊ शकतात वगैरे, ते कोणी अपोज केला वगैरे त्याची नावं सांगणार नाही, ते उचित होणार. आणि इथं डिफीट झाला तो कशामुळे आला त्याचे सुद्धा मी नाव सांगणार नाही, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याचा ओळख करणे उपयोगच नाही. सोमनाथ चॅटर्जी असं म्हणाले की शिवराज पाटील वॉज प्रेज्ड बाय दी ट्रेजरी बेंचेस अँड ऑल्सो द बेंचेस ऑफ ऑपोजिशन. सोमनाथ चॅटर्जींनी असं त्यांच्या आर्टिकल मध्ये म्हटलं. रुलिंग पार्टी ट्रेजरी बेंचेस, रुलिंग पार्टी लोक सुद्धा त्यांची प्रशंसा करत होते. नॉट इव्हन दॅट बट ऑपोजिशन पार्टी. When he was the speaker of Lok Sabha, अनेक गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी. ते लाईव्ह बघता ना, तो दूरदर्शन लाईव्ह प्रश्नोत्तराचे तास, भाषण वगैरे ते शिवराज पटेल केलेले. त्याचा उद्देश असा होता, ते लाईव्ह टेलिकास्ट दाखवण्याकरता की आपण भाषण करत असताना लोक बघतील म्हणून आपण चांगलं वाटायला पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगले ऍक्शन केले पाहिजे, कपडे चांगले घालून गेले पाहिजे, लोकांच्या पुढे चांगली इमेज निर्माण झाली पाहिजे असं त्यांना वाटेल. आणि म्हणून ते कंट्रोल होईल, चांगलं बोलतील, या उद्देशाने ते टेलिकास्ट केले आहे. पुन्हा आता प्रश्नोत्तरचा तास ऑन टीव्ही केलं. प्रश्नोत्तरचा तास आला की अनेक असेंब्लीज मध्ये हाणामाऱ्या बघायला मिळतात, अनेक असेंब्लीज मध्ये लॉबीमध्ये लोक आलेले बघायला मिळतात, अनेक असेंब्लीज मध्ये मार्शल बोलून लोकांना बाहेर घेऊन गेलेलं बघतो आपण. मेनी थिंग्स आर देयर. एमपी फंड्स निर्माण केले त्यांनी. वन मोर थिंग, सोमनाथ चॅटर्जींनी असं त्यांच्या लेखात म्हटलेलं आहे की बेस्ट पार्लमेंटरियन अवॉर्ड द्यायचं प्रथा, दिस इज ट्रेडिशन, व्हेरी इम्पॉर्टंट ट्रेडिशन स्टार्टेड बाय शिवराज पटेल. आणि एक प्रसंग सांगतात, आम्हाला सगळ्यांना माहित आहे, मला वाटतं आपण अनेक वेळ सुद्धा ऐकलेलं आहे. पाटील साहेब बसलं असताना हे भाग्य आहे आमचं सगळ्यांचं की आम्ही तासन तास त्यांच्या एकाने असं म्हटलं की शिवराज पटेल एंटर पॉलिटिक्स नॉट ॲज अ प्रोफेशन बट ॲज मिशन. मी पाटील साहेबांच्या संदर्भात सांगतो की तासन तास बसायची संधी मिळते, भाग्याची गोष्ट आहे. शिवराज पाटील भूमिष्ठ झाल्यानंतर एक किस्सा सांगतो मला. पुष्कळ सांगण्याचं काय, किती वेळ बोलायचं मला माहित नाही. मी माधवराव पाटील चेहऱ्याकडे बघून बोलतो. तुमच्या चेहऱ्यावर जसं दिसलं मला की आता थांबलं पाहिजे. काय फेस रिडिंग, मला फेस रिडिंग करता येईल. यू डोंट स्पीक. मला फेस रिडिंग वर कळतं की आता याच्या मनात आता मी थांबलं पाहिजे असं येत आहे. शिवराज पटेल होम मिनिस्टर असतात. शिवराज पटेल कधी बळीजाव केलं नाही. मी हे केलं, मी ते केलं असं म्हणत नाही, कधीच नाही. हे सर्वांनी मिळून केलं असं म्हणतात. मी केलं असं कधी म्हटलं नाही. मग सर्व म्हणजे कोण? पॉलिसी मेकर्स आहेत, एक्झिक्युटिव्ह मेंबर्स आहेत, सर्वंट्स आहेत, क्लास 4 आहे, क्लास 3 आहे, सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन असतंय आणि सगळ्यांनी म्हणून ते केलेलं असतं असं म्हणतात. म्हणून ते रेल्वेच्या वगैरेमध्ये तुम्हाला सांगितलं की मी काय केलं नाही, सगळ्यांनी केलं असं. इट इज इज ग्रेटनेस. हे शिकायला सोपं वाटतं पण आत्मसात करायला फार अवघड आहे.
लँग्वेजवर खूप कमांड आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक लोक परत आले दिल्लीवरून. अनेक लोकांचे नाव आपल्याला माहित आहे. दिल्ली आणि पार्लमेंट इज ओशन ऑफ नॉलेज. त्याच्यामध्ये स्विमिंग करणं इज व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यात तुमचं कमांड पाहिजे हिंदी आणि इंग्लिश. And that was there in शिवराज पाटील. अनेक लोकांना ते जमलं नाही. काही लोक त्या पार्लमेंटमध्ये जातच नाही, सिग्नेचर करून बाहेर करतात. मी सांगितलं तुम्हाला की एक किस्सा सांगतो. होम मिनिस्टर असताना फर्स्ट विजिट जम्मू अँड काश्मीर. फर्स्ट विजिट अशांत होता भाग तो. मनमोहन सिंग यांनी असं म्हटलं त्या लेखामध्ये की नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स, आसाम, जम्मू अँड काश्मीर हे अशांत प्रदेश होते सगळे. तिथं नॉर्मल्सी आणण्यामध्ये शिवराज पाटील कॉन्ट्रीब्युशन इज मोस्ट इम्पॉर्टंट असं मनमोहन सिंग यांनी म्हटलेलं आहे. शिवराज पाटील होम मिनिस्टर झाल्यानंतर आम्हाला माहित आहे, मी तर तिथं होतो, जम्मू काश्मीरच्या निवडणुका होऊ शकत नाही असं म्हणत होते सगळे टेररिस्ट लोक. त्यांच्या पिरियडमध्ये जम्मू काश्मीरचे इलेक्शन स्मूथ पार पडलेले. दिस इज द सक्सेसफुल अचिव्हमेंट ऑफ होम मिनिस्टर. हे काय होतंय, काही अनुचित घटना घडली की त्याचं महत्व कळतंय. शिवराज पाटील डिफेन्स मिनिस्टर होते. इंदिराजींच्या मिनिस्ट्रीमध्ये 1980 ला ही वॉज इन्क्लुडेड इन टू हर मिनिस्ट्री. 80 विजयादशमीच्या दिवशी इन्क्लुजन झालं. इंदिराजी गांधींच्याकडे जेवढे म्हणून पोर्टफोलिओज होते तेवढे सगळ्या पोर्टफोलिओचे स्टेट मिनिस्टर शिवराज पाटील. आणि फुल फ्रीडम, यू टेक डिसिजन. वाघमारे सरांचा दोन उल्लेख केला भाषणामध्ये. जम्मू काश्मीरला त्यांची विजिट होती आणि त्या विजिट मध्ये गुलाम नबी आझाद होते. दिल्लीचे काही पत्रकार होते, जर्नलिस्ट होते, ऑफिसर्स होते, काही आपले इथे जे शुक्ला म्हणून कलेक्टर होते तिथे प्रायव्हेट सेक्रेटरी होते त्याचे, आणि जर्नलिस्ट मधून लातूर मधून मी होतो. श्रीनगरला मुक्काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हेलिकॉप्टरने जम्मूला परत आलो. जम्मूला परत आल्यानंतर बाय रोड विजिटिंग टू पाकिस्तान बॉर्डर. पाकिस्तान बॉर्डरच्या पाणी करण्याकरता कन्वाय निघाला. बॉर्डर संपली, मग पुढे काही पाण्याचे प्रवाह होते, नदी होती मोठी, ते पण ते डिफिकल्ट आहे ते बॉर्डर करणं वगैरे असं ते सांगत होते. पुढे गेल्यानंतर ओपन एरियामध्ये समोर पाकिस्तान बॉर्डरच्या एरियामध्ये चौकी होती, दिसत होते सगळे ते सगळे लोक. तिथं वाटत एक चिंचेचं झाड होतं मोठं, एवढं जुनं झाड ते चिंचेचं की जवळपास फार मोठा ते असं त्याचा स्टेम झाडाचा ते बुंधा एवढा मोठा होता. खूप जुनं झाड असायला पाहिजे असं वाटत होतं. मग तिथं जात असताना असं ते असं राऊंड मारून चिंचेच्या झाडाला राऊंड मारून पुढे गेले दोघं तीन. गुलाम नबी आझाद मागे होते, शिवराज पाटील पुढे होते. त्यांनी असा राऊंड मारून पुढे गेल्या मागे एका पत्रकारांनी म्हटलं की शिवराज पाटील क्रॉस द बॉर्डर, इंडियन बॉर्डर. शिवराज पाटील होम मिनिस्टर क्रॉस द बॉर्डर. त्याचे काही लक्षात आलं नाही. गुलाम नबी आझाद मागे सरकले. व्हॉट इज दिस क्रॉसिंग द बॉर्डर?
ते झाड एवढं मोठं होतं की त्याचा अर्धा भाग इंडियामध्ये होता, अर्धा भाग पाकिस्तान. गमत म्हणून सांगितले तुम्हाला. व्हेरी मायन्युटली इज ऑब्झर्वेशन. एकदा एपीजे कलामकडे भेटायला गेलो. शिवराज पाटील पर्सनॅलिटी कशी ग्रेट होते. तुम्हाला माहित आहे टीएन सेशन वॉज द चीफ इलेक्शन कमिशनर. टीएन सेशन इधर लातूर आले होते. टीएन सेशन इलेक्शन कमिशन. मग काही पॉलिटिकल पार्टीच्या लोकांनी त्याचा काही संबंध नाही. बट शिवराज पाटील होते स्पीकर. स्पीकरचं पोझिशन सुद्धा न्यूट्रल. मी आता तुम्हाला सांगितले की ट्रेजरी बेंचचे सुद्धा त्यांचं प्रशंसा करत होते, तर ऑपोजिशनचे लोक तर दोघांना समान न्याय. नितीश कुमारचं उदाहरण सांगितलं. नितीश कुमार वॉज कमिंग फ्रॉम ऑपोजिशन पार्टी. Many things can be told about him. एपीजे कलाम आणि टीएन सेशन. टीएन सेशनची सभा ठेवली होती टाउन हॉलला तिथं. म्हणजे शिवराज पाटलांच्या सभेला जायचं का नाही, जायचं का नाही. गेले तर मग अपोजिशनचे लोक टीका करतील वगैरे. पण शिवराज पाटील स्पीकर. शिवराज पाटील सभेला येऊ लागले नसतं कळल्यानंतर मी तुम्हाला सांगतो टीएन सेशन त्या व्यासपीठावरून खाली आले आणि ते शिवराज पाटलाला रिसिव्ह करून वर येऊन गेले. टीएन सेशन इलेक्शन चीफ इलेक्शन कमिशनर. आणि सिमिलर एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला. एपीजे कलामकडे भेटायला गेलो होतो. एपीजे कलाम ही वॉज सायंटिस्ट. शिवराज पाटील जेव्हा डिफेन्स मिनिस्टर होते, स्टेट मिनिस्टर होते, त्यास कोणते कॅबिनेट मिनिस्टर ते कृष्णचंद्र पंत समथिंग सन ऑफ गोविंद वल्लभ पंत. आणि हे सायंटिस्ट होते. ते पहिलं मिसाईल फेल झालं. फेल झाल्यानंतर ते एपीजे कलाम म्हणजे ते आय विल रिझाईन. ते म्हणून तुम्ही रिझाईन काय करता, यू ट्राय अगेन. त्याच्या सिनियर्सने सांगितलं. तर त्याच्यानंतर शिवराज पाटलाकडे येणार. शिवराज पाटील कोण कॅबिनेट मिनिस्टरकडे जाणार, कॅबिनेट मिनिस्टर कडून प्राईम मिनिस्टरकडे जाणार. पण शिवराज पाटील कधी म्हटले नाही ते माझ्याकडे आले. प्राईम मिनिस्टरने म्हटलं की मग तुम्ही कशाला, मी तर हेड आहे देशाची, मी रिझाईन करते. शिवराज पाटील सांगितले आज केम नॉट टू रिझाईन. पण ते रिझाईन केले त्यांनी. मी हे वेगळ्या शब्द सांगतो तुम्हाला. एपीजे कलाम वॉज ए सबऑर्डिनेट टू द मिनिस्टर. He was subordinate to the minister. शिवराज पाटील was the minister, independent. तर त्यांनी असं कधी म्हटलं नाही. आणि बघा टाइम की क्या बात होती है. बीजेपी रिकमेंडेड एपीजे कलाम नेम फॉर प्रेसिडेंटशिप. बीजेपी ने सजेस्ट केलं नाव एपीजे कलाम. काँग्रेसला काहीच करता नाही. काँग्रेस अपोजिशन म्हणून अपोजिशन त्याचा विरोध करणं हे परवडतच नव्हतं. म्हणजे अपोजिशन विरोध केला नाही. एपीजे कलाम बिकेम प्रेसिडेंट. कलाम बद्दल सगळ्यांना माहिती आहे. ए सेल्फलेस मॅन, knowledgeable person, a scientist. Whenever he thinks about the nation. त्यांच्या घरी भेटायला निरोप गेला. 4 वाजता भेटायला शिवराज पाटील. मी होतो सोबत.
4 वाजता भेटायला एपीजे कलाम केम आउट, बाहेर येऊन थांबले गेट पेशी. शिवराज पडले येणार आहे. हे दोन्ही मोठे लोक, दोन मोठ्या लोकांची गोष्टच वेगळी आहे. आपण ते कळलं तरी सुद्धा आपण मोठे होतो. नुसतं कळलं तर आपण मोठं व्हायचा प्रश्न वेगळाच आहे. प्रतिभाताई पाटील प्रेसिडेंट ऑफ इंडिया, लक कसा असताय सांगतो. प्रेसिडेंट प्रतिभाताई पाटलांना शिवराज पाटील साहेबांनी होम मिनिस्टर असताना अपॉइंटेड ॲज द गव्हर्नर ऑफ राजस्थान. त्या राजस्थानचा चार्ज घ्यायला जात असताना शिवराज पाटील साहेबांना भेटायला आले. 4 जनपथाच्या हॉलमध्ये मी बसलेलो होतो. शिवराज पाटील वाज इनसाइड, बेडरूम मध्ये होते. ब्रेकफास्ट करून ते बेडरूम मध्ये गेले. मी हॉलमध्ये बसलो होतो. माझ्या हातामध्ये एक पुस्तक होतं, डायलॉग. तेच लिहिलेलं आहे. डायलॉग इज व्हेरी नाईस बुक. ते घेऊन बसलो होतो प्रतिभाताई पाटलाने. बसले त्या हॉलमध्ये, मी बसलो होतो. माझ्या हातात ते पुस्तक होतं. त्याला काय बोलायचं बरं म्हणून ते पुस्तक हातात दिले. मॅडम शिवराज पाटलांनी दिले पुस्तक. जास्त वाचत बसला मी. आय वेंट इन साईड सांगितले की प्रतिभाताई पाटील आले. शिवराज पाटील आले. प्रतिभाताई म्हणाले ते एक पुस्तक खूप छान आहे वगैरे. शिवराज पाटील म्हणाले ते पुष्कळ चुका आहे पुस्तकामध्ये. त्याचे पुष्कळ चुका आहेत. मी त्याला मी जबाबदार होतो. आम्हीच केलं होतं ते. खरं म्हणजे दोघांनी म्हणून केलं होतं. प्रतिभाताई पाटील त्यांना म्हणाल्या राजस्थानचा चार्ज घ्यायला मी जात आहे. काय आपलं मार्गदर्शन, काही सूचना असतील तर सांगा. शिवराज पाटील म्हणे यू आर वेल अवेअर आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. मी सांगायचं काय प्रश्न आहे. आपण मी आहे बरोबर तुमच्या दोघे मिळून करू. प्रतिभाताई पाटील वेट 4 घंटा त्यांनी राजस्थानमध्ये. काही दिवसानंतर शिवराज पाटलांचं नाव प्रेसिडेंट ऑफ इंडियासाठी डिसाईड झालं. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये मीटिंग घेऊन नाव त्याचं फायनल केलं. सांगण्यात आलं शिवराज पाटील साहेबांना की यू विल बी द कॅन्डिडेट ऑफ काँग्रेस पार्टी फॉर द प्रेसिडेंटशिप. इथून त्यांनी विलासरावला बोलून घेतलं शिवराज पाटलांनी. कोण कुठं जायचं, कोणत्या स्टेटमध्ये जायचं, कोणाला भेटायचं काय नाही. टॉकिंग अबाउट द प्लॅनिंग. मी इथं घरी होतो. मुंबईचा इंडियन एक्सप्रेसचा एक जर्नलिस्ट आला, चाकूरला गेला. ते घडी वगैरे बघितलं त्याने. पुन्हा देवगडला देवगडचे फोटो तुटो सगळे घेऊन somebody asked him to go to मोती सर आणि मीटिंग. ते माझ्याकडे येऊन बसले. 4 वाजले होते. चहा घेत बसलो होतो. I was giving some information to him along with some photographs. मी सांगत होतो, तो लिहून घेत होता. 5 वाजले. चहा घेतला. त्याला एक फोन आला. एक फोन आला आणि त्याने कपाळावर हात मारला माझ्यासमोर. मी म्हणलं व्हॉट हॅपन्ड. त्याला लगेच मिळालं समथिंग वेंट रॉंग. इथून जळगाव किती आहे पण मला विचारला लगेच. माझ्या लक्षात आले सुरुवातीला. जळगाव होते 2-4 तास लागते बाहेर. नाही हाऊ टू लिव्ह इमिडिएटली. व्हॉट हॅपन्ड टेल मी. ही सेड दॅट instead of Shivraj Patil, Pratibhatai Patil will be the president of India. What is this? आम्ही हे विचारलं पाटील साहेबांना. आपण सगळेच होतो. त्यांनी फक्त असं कपडावर एक बोट ठेवून म्हटलं दॅट डिपेंड्स अपॉन द लक. राजकारणात असं होत असतं असं म्हणणं. ते राजकारणात असं होत असतं असं म्हणण्यामध्ये सुद्धा ते घेऊन घेणं, ते सहन करणं, ते पेशन्स. म्हणून मी तुम्हाला असं म्हणालो की भैरव सिंग शेखावतने म्हटले की आय एम व्हेरी इम्प्रेस्ड विथ द सोब्रायटी ऑफ शिवराज पाटील, व्हाईस प्रेसिडेंट.
ह्याच्या मागे कोण होतं हे अनेक लोकांना माहित आहे, इथे बसलेले मलाही माहित आहे, ते सांगणं उचित नाही. आता मी तुम्हाला सांगितलंय की इंद्रजित गुप्ता CPIM लीडर, टॉप मोस्ट लीडर, सोमनाथ चटर्जी टॉप मोस्ट लीडर. कम्युनिस्ट पार्टीचे लोक शिवराज पाटील खूप प्रेज करायचे, पण ते वर्धमान वगैरे ते कारक वगैरे त्या लोकांनी, ते न्यूक्लिअर डीलचा एक किस्सा होता त्यावेळेस, त्याच्यामध्ये ते अपोजिशन मध्ये होते सगळे, आणि काही महाराष्ट्रातल्या लोकांनी काही अनुचित गोष्टी करून त्याने असं सांगितलं की शिवराज पाटील मतं कमी पडतील आणि मतं कमी 8-10 मतं कमी पडायची शक्यता आहे आणि प्रेसिडेंटचा कॅन्डिडेट ठरला तर व्हेरी अनफॉर्च्युनेट. मग काय करायला पाहिजे? प्रतिभाताई पाटील, त्यांचे मिस्टर शेखावत, देवीसिंग शेखावत राजस्थान, प्रतिभा सिंग पाटील महाराष्ट्रीयन, शी इज मराठा, राजपूत, राजस्थानचे मतं वगैरे हे सगळं असं कॅल्क्युलेट करून भरपूर होईल वगैरे आणि वी विल बी विनिंग असं एक गणित ठेवलं आणि गावात टाकलं ते हायकमांड. हायकमांडने कमकुवत राहायला नको, हायकमांड मजबूत पाहिजे. हायकमांड जर कच्च्या कांदा असेल तर सगळंच खेळकर असतो. आणि ती संधी निवडून गेली. अशा प्रकारच्या अनेक घटना शिवराज पाटीलच्या आयुष्यामध्ये घडलेल्या पुष्कळ सांगण्यासारखं आहे, पुष्कळ बोलण्यासारखं आहे, पुष्कळ त्यांनी केलेलं आहे. पण मी तुम्हाला आता सांगितले की मी केलं असं त्यांनी सांगितलं नाही. तुम्हाला माहिती आहे इथे CRPF सेंटर आहे, चाकूरला BSF सेंटर आहे. CRPFचं सेंटर, त्या कार्यक्रमात आम्ही होतो. मालेगावला बॉम्बस्फोट झाला म्हणून शिवराज पाटील सोनिया गांधी तिकडे गेले, त्यांच्या स्टेट मिनिस्टर इथं आले होते. ह्या CRPFला आणखी थोडीशी जागा पाहिजे होती आणि म्हणून ते बायोलॉजिकल केमिकल अशा प्रकारचं एक मोठं डिझास्टर मॅनेजमेंटचं सेंटर इंटरनॅशनल लेवलचं करण्याची त्याची इच्छा होती, नंतर ते झालं नाही. पण त्यांनी कधी असं सांगितलं मीही केलं. त्याला 5-5 हजार 10-10 कोटी रुपये लागले. आता काय होतंय, 2 कोटीचं सुद्धा एखादी बिल्डिंग झाली की लगेच ते इनॉग्रेशन करायची स्पर्धा लागते आणि माझ्यामुळे झालं हे लागले. बघा त्या जमीन आसमानचा फरक आहे, ते कुठं आणि हे कुठं. होम मिनिस्टर असताना त्याने पोलीस युनिव्हर्सिटी निर्माण केली. तर पोलीस युनिव्हर्सिटी निर्माण करणं वेळी ठीक आहे, पण होम मिनिस्टर असताना सगळ्या इलेक्शन स्मूथ झाल्या, ही सुद्धा फार मोठी अचीवमेंट. आता ते पुस्तक दिलं माझ्याकडे प्रेझेंट म्हणून सांगितलं. मी तुम्हाला म्हणालो की शिवराज पाटील बेसिकली ते पॉलिटिशियन, पण आम्ही त्यांना असं स्टेट्समन म्हणतो. ही बिकेम ए मॅन ऑफ लिटरेचर लाईक पंडित जवाहरलाल नेहरू, वाय चव्हाण. शिवराज पाटील प्रोड्यूस मेनी बुक्स, मेनी मीन्स नियर अबाउट 12 books he had. I am very closely associated with this particular section of the publication sector. आणि एक पुस्तक सांगितलं होतं मला, पोएट्री पोएट. शिवराज पाटलावर टीका करतात, सत्यसाईबाबाकडे जातात. सत्यसाईबाबा नाही आहे काय, मी सुद्धा असं विचारलंय का त्यांना, हे लोक टीका का करतात? ते म्हणजे ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. एका नेत्याने तर पब्लिकली टीका केली. टीका केल्यानंतर त्याने लगेच त्याला रिस्पॉन्ड करत नाही. एक नेता आला होता नॅशनल लेवलचा इथे निवडणुकीमध्ये, त्यावर ते मल्टीनॅशनल कंपनीज इंडियामध्ये येऊ नयेत, याव्यात अशा प्रकारचं एक चर्चा झाली होती. शिवराज पाटलांना माहिती आहे का म्हणजे व्हॉट इज मल्टीनॅशनल, असं वाक्य वापरलं. शिवराज पाटील भाषणामध्ये त्याच्यावर कधी प्रतिक्रिया दिली नाही. पण एका सभेमध्ये
मल्टीनॅशनल काय आहे हे त्यांनी अर्धा तास समजून सांगितलं पब्लिकला. दिस इज द वे टू रिस्पॉन्ड ऑफ शिवराज पाटील. आर्याला काय नाही, वेगळ्या पद्धती एवढ्या अशा उंचीचा व्हेरी ग्रेट पर्सन आपल्यामध्ये आहे. आपण त्यांच्या सोबत राहत असतो हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. पुष्कळचे गोष्टी सांगण्यासारखे आहेत. आणखी कधीतरी केव्हा तरी असं कुठं जर संधी मिळाली तर आपण त्यांच्या संदर्भामध्ये बोलू शकतो. जाता जाता मी काशीचे जे जगद्गुरू आहेत डॉक्टर चंद्रशेखर महास्वामी त्यांनी सुद्धा याच्यामध्ये एक आर्टिकल लिहिलं आहे शिवराज पाटील. A pious person, religious, man of total humanity. ते विषय धर्माचे असले तरी मानव धर्माचा नाही. त्यांनी असं म्हटलंय की स्वच्छ चारित्र्यवान चारित्र्य संपन्न व्यक्ती देशामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय. शिवराज पाटलाची पर्सनॅलिटी नॉट ओनली लिमिटेड टू द नेशन बट इंटरनॅशनल लेवलमध्ये सुद्धा इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस मध्ये सुद्धा त्यांना अध्यक्ष होण्याचा संधी मिळालेली. अनेक इंटरनॅशनल लेवलचे लोक सुद्धा त्यांची प्रशंसा केलेली आहे. मराठ्यात थॅचरचं उदाहरण आहे, अनेक उदाहरणं आहेत. काशीच्या महाराजांनी त्यांच्याबद्दल असं म्हटलं आहे. उपनिषदाचं उदाहरण दिलं. वेदाच्या नंतर पुराण, पुराणाच्या नंतर उपनिषद. त्या उपनिषदामध्ये असं म्हटलंय की मानवाच्या कल्याणासाठी ते असं म्हणतात त्याच्या आर्टिकलमध्ये, मानवाच्या कल्याणासाठी पुण्यशील व्यक्ती जो असते त्याच्यामध्ये ईश्वर हा प्रवेश करतो मानवाच्या रूपामध्ये आणि आपणास मार्गदर्शन करतात. पुण्यशील व्यक्तीच्या मध्ये प्रवेश करून तो मार्गदर्शन करतात तो. आणि हे सगळं सत्य आहे. आणि हे सत्य जे आहे शिवराज पाटलांच्या कार्यातून सिद्ध होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. एवढं म्हणून मी इथं थांबतो. धन्यवाद.